मी पॉलिटिकल सायन्समधून बॅचलर्स आणि मास्टर्स केलं आहे. माझी तयारी सेल्फ स्टडीज आहे. मी असं कुठलं कोचिंग लावलं नव्हतं. मी फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायचो. मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन. नेव्हर काउंट युअर डे इन आवर्स. म्हणजे मी पाहिले बरेचसे मुलं असं म्हणतात, की मी आज 8 तास अभ्यास केला, आज मी 10 तास अभ्यास केला. हे बोलणंच चुकीचं आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तव कट्ट्यावरती कनिष्क जामकर सर आहेत. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांची ऑल इंडिया रँक 614 आलेली आहे आणि सरांना ऑल इंडिया सर्व्हिसेसमधली कुठलीही पोस्ट मिळेल. मला वाटतं सर तुम्हाला IPS मिळेल, तुमची आवड आहे आणि ती पोस्ट तुम्हाला मिळेल. सरांविषयी विशेष सांगायचं झालं तर आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये UPSCची तयारी करायची म्हटलं तर बरेच विद्यार्थी घाबरतात आणि त्यामुळे महाराष्ट्रात टक्का वाढत नाही आहे. सरांचं ग्रॅज्युएशन हे कला शाखेत झालेलं आहे. सरांचं पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट घेऊन त्यांचं मास्टर पण झालेलं आहे. म्हणजे जो काही न्यूनगंड होता विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की सायन्स बॅकग्राऊंड असणारे किंवा इंजिनियर मेडिकलवालेच UPSCची तयारी करतात, त्यांचं इंग्लिश खूप चांगलं असतं, पण त्याला तुम्ही कुठेतरी त्या ब्रेक केलं आहे आणि विद्यार्थ्यांचा आज जे काही वास्तव कट्ट्यावरच्या काही मुलाखतीमधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो काही न्यूनगंड आहे तो निश्चित दूर होण्यासाठी प्रयत्न होईल. त्यासाठी आज सर खरंच तुम्हाला निमंत्रित केलं आहे. आणि सरांच्या विषयी आणखीन विशेष एक गोष्ट सांगावीशी वाटते. आज MPSC असेल किंवा UPSC असेल, कुठल्याही टप्प्यामध्ये शेवटचा जो टप्पा असतो मुलाखतीचा त्याच्यामध्ये विद्यार्थी खूप घाबरतात. आणि भारतामध्ये जेवढे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत UPSCमधले, त्या 40 कॅन्डिडेट असे आहेत की त्यांचा 200पेक्षा जास्त स्कोर आहे आणि त्याच्यामध्ये सर आहेत. सरांना इंटरव्ह्यूला 275 पैकी 201 मार्क आहेत. एकंदरीत सरांनी या पदापर्यंत जाण्यासाठी कुठली मेहनत केली, कुठल्या गोष्टींचा त्यांना त्याग करावा लागला आणि कशा पद्धतीने त्या पदापर्यंत गेलेत, ह्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोतच. त्यासोबतच MPSC आता UPSCच्या धर्तीवरती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे गेलेली आहे. त्या गोष्टी देखील आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात, कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती. ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यापूर्वी तुमची ओळख होणं पण गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना सांगा की तुम्ही काय या क्षेत्रात काय आला. नमस्कार. पहिले तर आय एम थँकफुल मला इथे बोलवण्यासाठी. अशा इव्हेंट्समध्ये येणं एक चान्स अपॉर्च्युनिटी असते की परत विद्यार्थ्यांना सांगता यावं, कारण आपण त्या स्टेजला आलो आहोत जिथे 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी आपण विचारच करतो की आय विश आपण तिथे असू, आय विश या पोझिशनमध्ये आपला रँक असेल किंवा आपण त्या सेगमेंटमध्ये, त्या शीटमध्ये, PDF मध्ये आपलं नाव असेल. आपण हे सगळं विचारतच असतो आणि जेव्हा आपण ती रेष क्रॉस करतो आणि आपलं नाव त्या PDF मध्ये आलेलं असतं, एक वेगळाच विचार मनात येतो की फायनली आपण इथे पोहोचलो आहोत. पण सेकंड स्टेप हा येतो की आता सगळ्यांना सांगायची इच्छा असते की हे कसं केलं आपण. सो थँक्यू फॉर दिस प्लेस जिथे मी येऊन सांगू शकतो. वास्तव कट्ट्याला पण थँक्यू. माझं नाव कनिष्क जामकर. जसं सरांनी सांगितलं, मी पॉलिटिकल सायन्समधून बॅचलर्स आणि मास्टर्स केलं आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमधून. त्यानंतर मी MBA केलं आहे फायनान्समधून आणि त्यानंतर जॉबही केला आहे डेलॉईटमध्ये. माझं UPSC करण्याची इच्छा या हिशोबाने आली कारण मी जेव्हा प्रायव्हेटमध्ये होतो मला असं जाणवलं की मी माझ्या लिमिट्सच्या हिशोबाने काम नाही करत आहे. मला असं वाटलं की मी अनसॅटिस्फाईड आहे जॉबसोबत. फक्त पैसाच ही एक गोष्ट नव्हती राहिली. मला असं जाणवलं की मी सोसायटीसाठी अजून अधिक काही करू शकतो. तेच कम्प्युटर, तेच एक्सेल शीट्स, त्याच गोष्टी परत परत वारंवार करणं, मला असं वाटलं की दिस इज नॉट समथिंग दॅट आय कॅन डू फॉर लाईफ. मला पूर्ण लाईफ लॉंग हे करायची इच्छा नव्हती. सो दिस वॉज द फर्स्ट इन्स्टन्स जिथे मी डिसाईड केलं की UPSC एक ऑपॉर्च्युनिटी आहे. सेकंडली फॅमिलीमध्ये पण बॅकग्राऊंड असल्यामुळे ते लहानपणीपासून कल्चर बघितलंच होतं की UPSCमध्ये तुम्ही UPSC थ्रू असो किंवा MPSC थ्रू असो, जेव्हा तुम्ही ऑफिसर बनता तर तुमच्याकडे किती ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्ही समाजाची सेवा करू शकता. सो दिस वॉज वन ऑफ द सेकंड मोस्ट थॉट दॅट केम थ्रू माय माइंड. आणि थर्ड म्हणजे पेरेंट्सची मदत. त्यांनी मला नाही म्हणाले नाही जेव्हा मी परत करिअर चेंज करण्याच्या ह्याच्यावरती आलो. जॉब सोडून मिळत नाही लोकांना. बरोबर. आणि त्यामध्ये आय एम रिअली थँकफुल टू माय पेरेंट्स आणि माझे बहीण भाऊ पण. त्यांनी एकाही शब्दाने मला म्हणाले नाही की हे रिस्क आहे, नको घेऊ. एकच सेंटेन्स आला, तुला करायचं आहे, येस, गो फॉर इट.
सो आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट. त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तो तुम्ही सार्थ ठरवला. निश्चित. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह होत्या. ग्रामीण भागामध्ये जर आज विद्यार्थ्यांना विचारलं तर बऱ्यापैकी असं होतं की मी आर्ट बॅकग्राऊंडने माझं ग्रॅज्युएशन झालंय. UPSC म्हणजे हे खूप काही मोठी गोष्ट असते. इथं इंजिनिअरिंग, मेडिकल, ज्यांना इंग्लिश चांगलं आहे अशीच लोक जातात. तुमच्या मनात कधी अशी भीती वाटली नाही का तुम्हाला की अरे आपलं आर्ट बॅकग्राऊंड आहे, आपण सोशल सायन्स घेऊन समाजशास्त्र घेऊन याच्यामध्ये आलोय, अशी भीती नाही वाटली तुम्हाला? भीती सर तर नॉर्मलच आहे, सगळ्यांच्या मनात असतेच. आपण जेव्हा टॉपर्सला बघतो ॲज अ ॲस्पिरंट, आपल्या मनात हेच असतं की अरे तेवढ्या जर्नीमध्ये तेवढ्या वर्ष त्यांनी कष्ट केले आहेत. 10-10 तास ॲस्पिरंट्स ऐकतात टॉपर्सला सांगताना. सो ती एक भीती असते, पण त्या भीतीला मात देऊन पुढे एक पाऊल ठेवलं की समजतं अरे आपण सगळ्यांसोबतच आहोत. MPSC साठी जेवढे मुलं कष्ट करतायत तेवढेच आपल्याला UPSC साठीही हवेत. काही वेगळं नाही आहे. पोर्शन, सिलेबस सगळं एकच आहे. तुम्ही MPSCची तयारी करत करत UPSC ही अटेम्प्ट करू शकता. फक्त फरक एवढाच आहे, इकडे सध्या MCQs जास्त आहेत आणि UPSCमध्ये लिहायचं काम जास्त आहे. सो तो जरी फरक आता मला वाटतं 2025 मध्ये कॅन्सल आउटच होणार आहे. सो तो डिफरन्स मर्ज झाल्यानंतर मला नाही वाटत की तुम्ही MPSC करत UPSC पण नाही करू शकणार. इट्स व्हेरी गुड स्टेप की आपण रिटर्नकडे शिफ्ट होत आहोत. त्याच्याने एक पॅरिटी येईल आणि MPSC करता करता रुरल बॅकग्राऊंडचे मुलं असो किंवा अर्बन, प्रत्येकजण त्यांच्या शहरामध्ये राहून UPSCची तयारी करू शकेल. राईट. तुम्ही जे सांगितलं की UPSC करू शकतो, तोच MPSC करू शकतो. मी तुम्हाला प्रश्न सुरुवातीला विचारला होता की तुम्हाला भीती वाटली नाही का? असं खरंच फरक असतो का की आर्ट बॅकग्राऊंडवाला असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंडवाला असेल, दोन्हीमध्ये काही डिफरन्स असतो? UPSC तयारी करताना आर्ट बॅकग्राऊंडवाल्याला कठीण जातं, सायन्स बॅकग्राऊंडवाल्याला सोपं जातं, असं काही नाही डिफरन्स सर, असतो? मला नाही वाटत अशी काही लिमिट आहे. आर्ट्सच्या मुलांनाही 6वी ते 12वीच्याच टेक्स्टबुक्स वाचायच्या आहेत आणि इंजिनियर्सला पण. एक फरक काय पडतो, आपल्याला आर्ट्समध्ये असो किंवा BSc वगैरे असेल, आपल्याला सवय असते हे सगळं वाचलेलं आहे, आपण थोडं कमी अभ्यास करायला सुरू करतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी पाहिलं आहे आर्ट्सच्या मुलांचं खूप हॅपी गो लकी ॲटिट्यूड होऊन जातो आणि तेच इंजिनियर मुलांना कमी वेळात जास्त अभ्यास करण्याची सवय पडते. सो तो एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर असू शकतो फर्स्टली. सेकंडली आर्ट्सचे मुलं हे विचार नाही करत की त्यांनी हे ऑलरेडी सगळं शिकलेलं आहे. मग ते ग्रॅज्युएशनमध्ये असो किंवा मास्टर्समध्ये असो किंवा स्कूलिंगमध्ये असो, तोच सिलेबस रिपीट होणार आहे, फक्त डेप्थ वाढत जाणार आहे. UPSCमध्ये काय आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन भरपूर आहे आपल्याकडे, पण ते 10 मार्काच्या आन्सरसाठी केवढी इन्फॉर्मेशन रेलेव्हंट आहे हे लिहिण्याचं सगळ्यात मोठा क्वेस्ट आहे. 15 मार्कासाठी तुम्ही 4 पानं नाही भरू शकत. आपण 15 मार्कासाठी युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर मोठं उत्तर लिहितो. इथे 1.5 पेज मिळणार आहे तुम्हाला लिहायला. तर हे तुम्हाला त्याला एकदम छोटं समराइज्ड फॉर्मॅटमध्ये करता आलं पाहिजे, क्वेश्चनसोबत लिंक करता आलं पाहिजे आणि द मोमेंट यू लिंक विथ इट क्वेश्चनसोबत तुम्हाला जस्ट समजलं पाहिजे की क्वेश्चनची डिमांड मीट झाली आहे की नाही, तरच तुम्हाला स्कोरिंग होणार. आणि ही जी भीती आहे आर्ट्सच्या मुलांना, मला असं वाटतं की हे त्यांनी स्वतःहून घडवून घेतलेली आहे जस्ट बिकॉज त्यांना दिसतंय की रिझल्ट इंजिनियर्सच्या साईडला जातोय. असं नाही आहे. मला तरी असं वाटतं की आर्ट्सचे मुलं असतील तरी त्यांना क्वाईट पॉसिबल. इनफॅक्ट लास्ट इयरच्या टॉपर ज्या आहेत, इशिता किशोर मॅडम, शी इज फ्रॉम आर्ट्स ओनली. सो ऑल इंडिया रँक 1ही मिळतो तुम्हाला. बरोबर. म्हणजे हा जो न्यूनगंड आहे मनामध्ये की आपण एकतर ग्रामीण भागातले, दुसरी गोष्ट आपलं ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे ते आर्ट शाखेतून, तर हा न्यूनगंड कुठेतरी विद्यार्थ्यांनी काढून टाकला. राईट. आणि सर त्याच्यात ॲड केलं तर तुम्ही रिजनल लँग्वेजमध्येही पेपर्स लिहू शकता. असं नाही की तुम्हाला इंग्लिशच आली पाहिजे आणि इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही रिजनल लँग्वेज ही वापरू शकता. सो मला असं वाटतं की हा जो इंग्लिशचा जो फॅक्टर आहे तो थोडा बाजूलाच ठेवायला हवा, तयारीच्या टाईमला तरी ॲटलिस्ट. बरोबर. निश्चित. आता UPSC आणि MPSC सिलेबस तोच होणार आहे 2025 पासून, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा टक्का कदाचित वाढण्याची शक्यता आहे, कारण बऱ्यापैकी विद्यार्थी आता UPSC तयारी देखील करतील. हे सगळं होत असताना आपण याच्यावरती येणार आहोतच, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे याच्यावरती आपण येऊयात. पण तत्पूर्वी तुम्ही तयारी करत होतात, कुठे तयारी कुठे केली तुम्ही? माझी तयारी सेल्फ स्टडीज आहे. मी असं कुठलं कोचिंग लावलं नव्हतं. कोर्स महाराष्ट्रातून तर दिल्लीला खूप विद्यार्थी जातात कोचिंगसाठी.
दिल्लीला classes ह्यासाठी जातात कारण तिथे वातावरण आहे, तिथे क्लासेस आहेत आणि तुम्हाला ते ग्रुप मिळतो. जसं आता पुण्यासाठी MPSC फेमस Yes. आहे. सेम वे तसं दिल्लीमध्ये तुम्हाला मुलं मिळतील, अभ्यास करायला एक एन्व्हायरमेंट मिळेल, ॲटमॉस्फिअर मिळेल, लायब्ररीज मिळतील आणि क्लासेस तर आहेतच. पण मी ॲज सच क्लास नाही लावला. मी फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायचो. मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन. इनफॅक्ट पुण्यामध्येही आता बरेचसे क्लासेस आले आहेत जे UPSCला केटर करतात, MPSCच्या सोबतच. सो तुम्ही पुण्यामध्ये राहूनही UPSCचं प्रिपरेशन करू शकता. माझं फोकस एवढं असायचं की मेन्स आल्यावरती मी प्रिफर करायचो की मी दिल्लीला जाऊन 1-2 महिने तरी तिथे तयारी करेल. बरं. आन्सर रायटिंग प्रॅक्टिससाठी. कारण की तिथे जे सराउंडिंग मिळायचं, तुम्हाला डिस्कशन करण्यासाठी पार्टनर्स किंवा फ्रेंड्स ते जिथे तुम्हाला भेटतील क्लासमध्येच आन्सर रायटिंग करण्यासाठी, ते तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील. आणि त्या हिशोबाने तुम्हाला 5-10 मार्क्सचा जरी इम्प्रूव्हमेंट मिळाला दर पेपरमध्ये, दॅट विल वर्क आउट इन युअर फायनल रिझल्ट. राईट. हे खूप मोठी गोष्ट होऊन जाते ते. येस. म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास असायचा तुमचा? कारण आता नवीन विद्यार्थी आहेत, आज तुम्ही सिलेक्ट झालात, प्रत्येकजण तुम्हाला फॉलो करणार आहे. कारण फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. भले 1% विद्यार्थ्यांना जरी त्याचा फायदा झाला तर निश्चित फायदेशीर ठरेल. कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते, पण एक True. दिशा मिळेल. मी प्रत्येक ॲस्पिरंटला हेच म्हणेल की नेव्हर काउंट युअर डे इन आवर्स. म्हणजे मी पाहिले बरेचसे मुलं असं म्हणतात की मी आज 8 तास अभ्यास केला, आज मी 10 तास अभ्यास केला. हे बोलणंच चुकीचं आहे. सर्वात पहिले तर सकाळी सकाळी तुम्ही एक ऑब्जेक्टिव्ह लिस्ट, दिवसाचे ऑब्जेक्टिव्ह ठरवून ठेवायला पाहिजे की हे आजचे माझे टार्गेट्स आहेत. माझा सकाळी दिवस सुरू व्हायचा साधारणपणे 6-6:30. मी योगा करून किंवा वॉक करून येऊन बाय 7-7:30 आय यूज टू स्टार्ट स्टडिंग. सो दिवसातले पहिले 2 तास न्यूजपेपर वाचण्यात जातील. अलॉंग विथ त्याच्या आधीच मी टार्गेट्स लिहून ठेवणार एका डायरीमध्ये की आज मला काय काय टार्गेट्स करायचे. मग ह्याच्यामध्ये न्यू टार्गेट्स आहेत, रिव्हिजन आहे आणि नोट मेकिंग आहे. अशा 3 स्टेप्समध्ये मी डिवाईड करणार. सो रिव्हिजन म्हणजे काय, बेसिकली मी काल जे वाचलं आहे ते आज मला परत वाचायचं आहे. सिलेबस इज ह्यूज. MPSC असो UPSC असो, सिलेबस इज गोइंग टू बी ह्यूज. तर मग तुम्ही असं नको व्हायला की आता जे नवीन वाचताय आणि मागचं विसरताय. सो सिलेबस ह्यूज असल्यामुळे तुम्ही रिपीटेड रिव्हिजन हे करत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे फर्स्टली. सेकंडली नोट मेकिंग ॲबिलिटी ही तुम्हाला हेल्प करेल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, कारण तुमच्याकडे बुक्स फार वाढत जाणार. सो जर तुमची नोट मेकिंग ॲबिलिटी जर चांगली नसेल तर तुम्ही लास्टच्या डेजमध्ये काय काय वाचणार आहात. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टाईम मॅनेजमेंट. तुमच्याकडे तेवढाच लिमिटेड टाईम आहे, सोर्सेस भरपूर आहेत आणि इन्फॉर्मेशन दररोज पाईलअप होणार आहे. बरोबर. सो त्या दिवशीचं काम त्याच दिवशी जर नाही झालं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ओव्हरलोड होणार आणि थर्ड डे तुम्ही क्रॅक होणार आणि तुम्ही म्हणणार की हे माझ्याकडून होत नाही. बरोबर. सो टाईम मॅनेजमेंट डेमध्ये माझा सकाळी 7:30ला जर सुरू झाला, 7:30 ते 9:30 मध्ये न्यूजपेपर, 9:30 ते 10:30 त्याचे नोट्स बनवणं आणि त्यानंतर मी स्वतःचे आन्सर रायटिंग जर मेन्स असेल तर, नाहीतर त्याचेच कालचे जे वाचलेलं आहे त्याचं रिव्हिजन, असं मी लंच टाईमपर्यंत करून त्यानंतर परत थोडासा 10 मिनटं 15 मिनटं ब्रेक घेतला लंच नंतर, इमिडिएटली परत लिहायला सुरू करणार मेन्सच्या तयारीसाठी. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मी ऑलमोस्ट दिवसाला 4 तास लिहायचो, कारण आपल्याला UPSCमध्ये 6 तास लिहायचं आहे. तर किमान 4 तास दररोजची सवय असली पाहिजे. सवय असणं गरजेचं आहे. येस, कारण UPSCच्या आन्सर रायटिंगमध्ये प्रेझेंटेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्किल सेट. तुमचे आन्सर्स तुम्ही कसे प्रेझेंट करताय ह्याच्याने पण तुमचे मार्क डिटरमाइन होतात. नॉलेज ऑलमोस्ट सगळ्यांना इक्वल असतं बाय द टाईम यू रीच दॅट लेवल. पण जर तुमचं प्रेझेंटेशन जास्त चांगलं असेल तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळण्याची पॉसिबिलिटी वाढते. बरोबर. सो रायटिंग 4-5 आवर्स एव्हरी डे हे एक बायबलसारखं आहे आपल्यासाठी. तिथं लिहायचंच आहे तुम्हाला. त्याचा दुसरी काही ड्युटी नाही तुम्हाला. तिथे मेन्स जवळ आली की 3 महिने लिहायचंच आहे. सो ते झाल्यानंतर संध्याकाळच्या टाईमला परत ब्रेक घेतल्यानंतर परत वाचन. कारण UPSC 3 स्टेजेसमध्ये चेक करते. UPSCचा फर्स्ट स्टेज जो आहे प्रिलिम्स, त्याच्यामध्ये तुम्ही रीड अ लॉट. तुम्ही जेवढं सोर्सेस वाचू शकाल तेवढं वाचा, कारण पेपरमध्ये क्वेश्चन कुठूनही येणार. बरोबर. मेन्समध्ये राईट अ लॉट, कारण की तुम्हाला लिहायचं आहे आणि प्रिसाइजली तेवढंच लिहायचं 10 ते 15 मार्कासाठी. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो आहे हाऊ डू यू स्पीक, हाऊ डू यू प्रेझेंट युअर सेल्फ. तुमची थॉट क्लॅरिटी किती आहे आणि तुमची पर्सनॅलिटी त्या हिशोबाने ती कशी आहे. सो तिन्ही स्टेजेसमध्ये 3 वेगळ्या गोष्टी चेक होणार आहेत तुमच्या. सो तुम्ही ते एक मेंटॅलिटी ती आत्तापासून जरी डेव्हलप केली तरच तुमची पर्सनॅलिटी बदलणार आहे. बरोबर. एकाच वेळेस म्हणजे 1 महिन्यामध्ये बसून तुम्ही पर्सनॅलिटी चेंज नाही करू शकत.
पर्सनॅलिटीला चेंज करण्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल एक योगा झालं, स्पोर्ट्स झाले, बिईंग सोशल, मुलांमध्ये जाऊन बोलणं, तुमचे मत मांडणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्हाला सगळं येत असेल पण तुम्ही बोलू नाही शकत किंवा ते प्रेझेंट करता येत प्रेझेंट नसेल नाही तर करू शकत, येस, सो तिथे तुम्ही मार्क खाणार. बरोबर. आणि बरेचदा असे मुलं होतात जे रिटर्नमध्ये खूप छान मार्क घेऊन येतात, पण इंटरव्ह्यूमध्ये 120-130 मार्क मिळतात आणि ते रेकमेंड नाही होत. राईट. तर आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेत असतो त्यावेळेसही समोर बसलेला कॅन्डिडेट हाताला घाम आलेला असतो, बोलताना घाबरतो. ती परिस्थिती नसली Yes. पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असताना आता 2025 पासून MPSC देखील डिस्क्रिप्टिव्ह मोडवरती येते. काय सांगा की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे की डिस्क्रिप्टिव्ह आहे, मग आम्ही UPSCच्या विद्यार्थ्यांच्या समोर टिकणार नाही, आम्ही या स्पर्धेतून बाहेर पडू. तर जे काही नवीन कॅन्डिडेट आहेत कशा पद्धतीने त्यांनी त्या डिस्क्रिप्टिव्हला फेस केलं पाहिजे, काय सांगा तुम्ही, सुरुवात कशी असली पाहिजे? आपण लिहितो तर स्कूल टाइमपासूनच लिहित Yes, आलो yes. आहे. सो मला नाही वाटत की मुलांनी लिहिण्याला घाबरलं पाहिजे, पण आपण कसं लिहितो हे डेव्हलप करण्यासाठी दे शुड स्टार्ट रायटिंग. लिहिणं सगळ्यात पहिले. एखादा टॉपिक वाचला तो तुमच्याच शब्दामध्ये परत प्रेसिस रायटिंगमध्ये लिहून काढा, 1/3 मध्ये लिहून काढा. सो तुम्हाला एक कळेल की जे तुम्ही वाचलं ते तुम्ही कसं रिइंट्रोड्यूस करताय. आणि एखाद्याला वाचायला द्या, ते त्याला समजतंय की नाही. जे तुम्हाला सांगायचं आहे ते आपल्याला कधी कधी वाटतं आपण बरोबर लिहिलंय, बरोबर. पण जेव्हा आपण कोणाला तरी वाचायला देतो त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. सो ही जी हॅबिट आहे, ही हॅबिट तुम्हाला 2 गोष्टीत मदत करेल. एक कॉम्प्रिहेन्शनमध्ये पण, CSATमध्ये, आणि दुसरं म्हणजे तुमचं रायटिंग क्लॅरिटी वाढेल. रायटिंग क्लॅरिटी आली की तुमचं लँग्वेज प्रेझेंटेशन आणि तुम्हाला ॲबिलिटी टू राईट ओव्हरऑल ग्रोथ मिळेल. आणि आता समजा आता वी आर शिफ्टिंग फ्रॉम MCQ बेस्ड एक्झाम टू रिटर्न. सो ह्याच्यामध्ये आता नवीन ॲस्पिरंट्स एक हे करू शकतात की कुठलाही टॉपिक मिळेल, इन्स्टेड ऑफ काय म्हणतात, जस्ट कॉपी पेस्ट करण्यापेक्षा नोट्स कुठून, ते तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही लिहायला सुरू केले आताचे करंट नोट्स, तर ह्याच्यानी ओव्हर अ पिरियड ऑफ 6 मंथ्स त्यांना रिअलाइज होईल की आपली रायटिंग ॲबिलिटी खूप छान झाली आहे. बरोबर. 6 मंथ्स इज मोर दॅन सफिशियंट की तुम्ही एखादा टॉपिक जो 2-3दा लिहून झाला, तुमच्या हाताखालून गेलाय, तो एकदम छान तुम्ही परत रिइंट्रोड्यूस करू शकाल इन दी एक्झाम हॉल. राईट. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता 2025 पासून सुरू होतेच, ऑप्शनल कुठला असला पाहिजे, हा ऑप्शनल घ्यायचा, तो ऑप्शनल घ्यायचा, याच्यामध्ये जास्त मार्क येतात, त्याच्यामध्ये कमी मार्क येतात, असं काय असतं का त्याच्यामध्ये? ॲक्च्युली असं म्हणतात की काही ऑप्शनल्सला मार्क्स नाही मिळत आणि काही ऑप्शनल्सला भरपूर जास्त मार्क मिळतात. जसं अँथ्रोपॉलॉजी आहे, इट हॅज बीन इन द रेस फॉर क्वाईट सम टाईम. पॉलिटिकल सायन्स झालं, सोशोलॉजी झालं, मॅथ्स आणि केमिस्ट्री पण आहेत. बट द थिंग इज, पर्सेंटेज वाईज जर बघितलं रिझल्ट, तर 8 to 9% हा सक्सेस रेट सगळ्या ऑप्शनल्सचा आहे. ओके. फर्स्टली. सेकंडली, मॅथ्स आणि केमिस्ट्री आणि असे टेक्निकल सब्जेक्ट्स घेणारे कोणते मुलं आहेत जे इंजिनिअरिंग केलेत आणि प्लस IIT वगैरे असं बॅकग्राऊंड आहे. मेजॉरिटी मुलं जे आहेत ते कोणते असतात, सोशोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स. सो ह्याच्यात इंजिनियर्सही आहेत, बॅचलर्स आणि मास्टर्स केलेली मुलं पण आहेत. सो ह्याच्यामध्ये डिफरन्शिएटिंग फॅक्टर कुठे येतो, तुम्ही किती लिमिटेड स्पेसमध्ये किती प्रिसाईज इन्फॉर्मेशन तुम्ही प्रेझेंट करताय. आणि ह्याच्यामध्ये तुमचं बॅचलर्स आणि मास्टर्स जर असेल त्याच सब्जेक्टचं, तर तुम्हाला एक मोर डीपर नॉलेज असणारच आहे. जसं माझं पण, मला पण कुठल्या ऑप्शनसाठी क्लास लावायची गरज नाही पडली, मी सेल्फ स्टडीमध्येच होतो. तर मला एक रिअलाईज झालं की मला जे अंडरस्टँडिंग आहे सब्जेक्टबद्दल ते सुपरफिशियल नाही आहे, थोडंसं डेप्थ आहे माझ्या लँग्वेजमध्ये तेव्हा माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये, आणि ते माझ्या आन्सर्समध्ये पण रिफ्लेक्ट करतात. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह साईन तुमच्यासाठी ऑप्शनल सिलेक्ट करताना. जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट लहानपणी जरी आवडत असेल, 6वी ते 10वीमध्ये, समजा हिस्ट्री, तुम्हाला वाचन करायला आवडतं किंवा तुम्हाला ते छान आठवतं, बसल्या बसल्या रॅन्डम फॅक्ट्स आठवतात, पण कधी वाचलेत आपण, 6वी ते 10वीमध्ये वाचलेत, तर तो सब्जेक्ट घ्यायला काही हरकत नाही, कारण की तेच तुम्हाला वाचायला परत आवडेल. पण एखादा सब्जेक्ट जर तुम्ही मार्क बघून घेताय की ह्याच्यामध्ये मार्क मिळतील पण तो तुम्हाला आवडला नाही, तर तुम्ही अभ्यास कसा करणार? सो ते एक लक्षात ठेवायला हवं. आपली आवड कशात आहे, मार्क कुठे जास्त येतात त्याच्यापेक्षा आपली आवड कशात आहे हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला तेवढं एक्सटेन्सिव्ह रीडिंग करायचं आहे. त्याचं रीडिंग तर कुठलंही करावंच लागणार आहे. ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये बेटर राहू शकतं. याच्याबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यूला पण खूप चांगले मार्क आहेत. 201 मार्क UPSC मध्ये, 275 पैकी 201 मार्क्स म्हणजे ते कमी नाही आहेत, ते खूप जास्त मार्क आहेत. काय म्हणजे काय त्याच्यासाठी काय केलं होतं? कारण आता
राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देखील 275 मार्क्सचा होईल. इंटरव्ह्यूसाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या मी. फर्स्टली रीडिंग 3 न्यूजपेपर्स. दिवसाला 3 न्यूजपेपर वाचायचो मी ऑलमोस्ट फॉर 8 मंथ्स नाव. म्हणजे 8 महिने झाले मी 3 न्यूजपेपर्सवरती शिफ्ट झालो होतो फ्रॉम अ स्टँडर्ड 1 किंवा 2. सेकंडली आपलं मत पेपरवरती प्रेझेंट करण्याच्या ऐवजी मी मिररमध्ये स्वतःलाच प्रेझेंट करायचं. त्याच्याने एक अंडरस्टँडिंग अशी आली की आपण लिहितो बरोबर, पण बोलताना आपल्याला शब्द आठवत नाही. बरोबर. बऱ्याचदा असं होतं की शब्द विसरून जातो. लिहिताना हात छान काम करतो, पण तेच बोलताना नाही करत. सो ती एक प्रॅक्टिस केली. थर्डली एक्स्टेम्पोरची खूप प्रॅक्टिस केली. जसं की मित्र बसलाय, मित्राकडनं 1-2 मिनिटं टॉपिक घेणार आणि 30 सेकंड्स टू प्रिपेअर, 2 मिनिट्स टू स्पीक. सो टॉपिक मिळाला की 10-15 सेकंड्समध्ये त्या टॉपिकवरती पॉईंट्स विचार करायचे आणि 2 मिनिटं त्याच्यावरती लगेच बोलायचं. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये देर इज नो लिमिट ऑफ टॉपिक्स. ते डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, ज्याला डॅफ म्हणतो आपण, त्याच्यातनंही विचारतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण विचारतील. सो क्वेश्चन्स कॅन बी रँडम, क्वेश्चन्स कॅन बी फ्रॉम एनिवेअर अँड एनिथिंग. जसं ते तुमच्या पर्सनल ह्याच्यावरतीही जाऊ शकतात बरोबर. किंवा ते काहीतरी एकदम तुमच्या सब्जेक्टशी नॉट रिलेटेड पण. जसं वन ऑफ माय फ्रेंड्स वॉज आस्क्ड की तुमचं ऑप्शनल इकॉनॉमिक्स आहे, तर तो हो म्हणाला. मग त्याला नेक्स्ट स्टेटमेंट असं होतं की एक्सपेक्टेड होतं इकॉनॉमिक्समधनं प्रश्न येतील, बट नेक्स्ट स्टेटमेंट वॉज की आपण हिस्ट्रीचे प्रश्न विचारू. ओके. गृहीत धरलं की इकॉनॉमिक्स तुम्हाला माहिती असणार. बरोबर. सो तो असं काही विचारू शकतात. त्याच्यामध्ये कोणीच सांगू शकत नाही की काय विचारलं जाईल ते. आणि मला असं वाटतं 5 ते 10 मिनिटं लागतात त्यांना आपल्याला जज करण्यासाठी की तुम्ही किती रेडी आहात पोझिशन घेण्यासाठी. आणि तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांना जर ते कॉन्फिडन्स नाही दिसला, ती स्ट्रेंथ नाही दिसली, तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क मिळायची पॉसिबिलिटी आहे. सो जे मी म्हटलं की पर्सनॅलिटी एका महिन्यात डेव्हलप नाही होणार. 6 to 7 मंथ्स त्याच्यावरती ॲटलिस्ट काम करावं लागेल. मग त्यासाठी योगा असेल, स्पोर्ट्स असतील, जे काही तुम्हाला मेंटल स्ट्रेंथनिंगसाठी मदत करेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करायला हवी. अगदी बरोबर. जे तुम्ही जे सांगितलं की 8 महिन्यापासून तुम्ही 3 न्यूजपेपर रीड करत होते. आम्ही पाहतो की बरेच कॅन्डिडेट असे असतात की इंटरव्ह्यूच्या डेट आल्याच्या नंतर मग कुठेतरी कोणाची तरी नोट्स घेणे किंवा कुठली तरी करंटचे बुक्स वाचणे, त्या फॅक्ट्स वाचून त्या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या नसतात. 8 महिन्यापासून तुम्ही न्यूजपेपर रिडिंग करता, म्हणजे 8 महिन्यापासूनचा एखादा सिक्वेन्स तुमच्या लक्षात राहणार आहे. बरोबर. ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. निश्चित विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे. आपण ह्या सगळ्या अभ्यासावरती आलो. ज्यावेळेस तुम्ही तयारी करत होते, सुरुवात कधी केली होती? सुरुवात तसं मनात विचार तर मास्टर्सच्या वेळेस पण होता आणि असं वाटलंही होतं करावं, पण तेव्हा MBAचे ॲडमिशन्स क्लिअर झाले आणि फायनान्समध्ये मिळालंही होतं, म्हणून मी ते प्रोसीड केलं. आणि MBAमध्ये तो विचार साईडलाईन झाला, कारण MBA इज मोर अबाउट प्लेसमेंट. चांगली कंपनी मिळाली पाहिजे, चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे. सो त्या विचारामध्ये पूर्ण टाईमचा त्याच्यामध्ये गेला. त्यानंतर पोस्ट MBA जॉबमध्येही काही ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली, पण कोविडमध्ये टाईम मिळाला थोडाफार घरी असताना आणि वर्क फ्रॉम होम वगैरे असल्यामुळे तेव्हा डिसाईड केलं की आपण UPSC करायला काही हरकत नाही. कारण तेवढं जॉब सॅटिस्फॅक्शन पण नव्हतं आणि मी स्वतःला पाहत नव्हतो की लाईफ लॉंग मी ह्या जॉबमध्ये असं राहील म्हणून. मग UPSCची तयारी लॉकडाऊनमध्ये भरपूर, म्हणजे मी सकाळी 6:30 ते रात्री 12 मी व्हॉट्सॲप डिलीट केलं होतं. 6:30 ते 12:30 रात्री पूर्ण फुल टाईम अभ्यास करायचो. नोट्स बनवण्यापासूनच स्टार्टिंग झाली होती आणि व्हॉट्सॲप नाही, दुसरा कुठलं सोशल मीडिया नाही आणि घराच्या बाहेर जायची संधी पण नाही. तर पुस्तकांमध्येच पूर्ण ते 5-6 महिने राहिल्यामुळे तेव्हाच म्हणजे तेव्हा प्री दिली आणि ती पण क्लिअर झाली. आणि त्यानंतर जी मेन्स दिली त्याच्यामध्ये हार्डली 50-60 मार्क्सनी मेन्स राहिलं माझं. सो आय रिअलाइज की आपण एवढे मागे नाही आहोत, करू शकतो. आणि तो जो एक कॉन्फिडन्स आला, तो मग परत डाऊन साईडला कधी गेलो नाही. आता कितवा अटेम्प्ट होता हा? माझा कन्झिक्युटिव्हली मी 2020 पासून देतच आहे. सो दिस वॉज माय 5th. अच्छा, 5th अटेम्प्ट. त्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस कुठे, दिल्लीला होते की? दिल्लीला होतो. दिल्लीला होते. पहिला फोन कोणाला केला? आई वडिलांना केला होता. काय भावना होती? अपेक्षित होतं रिझल्ट येईल? ॲक्च्युली 3-4 दिवसांपासून रिझल्ट यायचं सुरूच होतं आणि ते टेलिग्राम ग्रुप्सवरती सगळ्यात पहिले साईटपेक्षा तिथे रिझल्ट पहिले येतं.
सो ते टेलिग्राम ग्रुप्सवरती असा अलर्ट यायचा की आला रिझल्ट म्हणून. तर 3-4 दिवसापासून ते सुरूच होती हडबडी. तर रिझल्ट एकदम अनएक्सपेक्टेडली आला माझ्यासाठी तरी. आणि मी जसं ओपन केला, पहिले तर मी हिंदीमधला रिझल्ट ओपन केला होता. ओके. आणि त्याच्यामध्ये सर्च करायला पॉसिबिलिटीच नव्हती मला. मग ते क्लोज करून, मग त्याच्यामध्ये एन्झायटी लेवल मॅक्झिमम होती माझी. ते क्लोज करून परत मग इंग्लिशची PDF शोधून मग त्याला ओपन केल्यानंतर मी मेन्सच्या इंटरव्ह्यूच्या कॉल्सच्या वेळेसच चेक करून ठेवलं होतं की माझ्या नावाचं अजून दुसरं कोणी नाही आहे म्हणून. ओके. सो मी रोल नंबर वगैरे टाईप करायचं नव्हतं ठरवलं, माझंच नाव टाईप करेल पटकन म्हणून. आणि इनफॅक्ट PDF ओपन केल्या केल्या मी अर्धवट नाव टाईप केलंय माझं, पूर्ण पण नाही. अच्छा. आणि ते 1 of 1 दिसलं, मी नावही बघितलं नाही. 1 of 1 बघितल्या मी फोन बाजूला गेला आणि मी एकच नाव होतं. येस. सो आय थिंक ते माझ्यासाठी वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल डे आणि इव्हेंट राहील. आणि रिझल्ट लागल्या आईला फोन केला आणि ऑलमोस्ट आई आणि ताई दोघंही होते व्हिडिओ कॉलवरती माझ्यासोबत. तर दोघंही ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट दोघंही रडतच होते ऑब्व्हियसली. आणि त्यांना बघून मलाही अश्रू आलेच. मग सेकंड कॉल लगेच डॅडला गेला. डॅड थोडं मीटिंगमध्ये बिझी होते, पण त्यांनी पण रिसीव्ह केला, त्यांनाही सांगितलं. आणि मग तसं करत एक फॅमिली मेंबर सगळ्यांना फोन गेला. पण सगळ्यात पहिला कॉल आई वडिलांनाच होता. अच्छा. म्हणजे ते आनंदाश्रू असतात आणि Yes. निश्चितच एवढ्या दिवसाची ती तपश्चर्या असते. आणि तुम्ही जॉब सोडून गेले होते. तुमचे वडील अधिकारी होते म्हणून त्यांना त्या गोष्टी माहिती होत्या सगळ्या, आणि त्यांनी तुम्हाला संधी दिली. आणि अर्थात एवढ्या प्रतीक्षेनंतर ते आनंदाश्रू असणारच निश्चित. त्यानंतर जसे सध्या MPSCचा रिझल्ट लागल्याच्या नंतर खूप मिरवणुका असतात, काहींच्या हत्तीवरून मिरवणुका असतात, DJ वगैरे असतात. तुमचं काही झालं नाही? नाही. का बरं? मी बऱ्यापैकी पाहतो की UPSCचा ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस असा जल्लोष किंवा मिरवणुका खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यावेळेस MPSCचा गट Kचा जरी रिझल्ट लागला तरी तुम्हाला सगळ्या पुण्यातल्या पेठा असतील ह्या गुलालाने लाल दिसतात. का हा फरक का? म्हणजे PSI पेक्षा IPS लोकांना कमी वाटतो का? कारण PSIचा रिझल्ट ज्यावेळेस पुण्यात म्हणजे लागतो त्यावेळेस पुणे असेल किंवा जिथे जिथे विद्यार्थी अभ्यास करतात तुम्हाला फक्त फटाके, गुलाल आणि DJ एवढंच दिसेल. नाही, असं नाही आहे की UPSCच्या मुलांचंही नाही निघत. म्हणजे मी पाहिलंय बऱ्याचशा दुसऱ्या टॉपर्सची निघालेली. आय एम नॉट शुअर की MPSCचे जास्त का निघतात आणि UPSCचे. मला असं मी कधी तेवढं ऑब्झर्व नाही केलं याबद्दल. सो मी त्याच्याबद्दल कमेंट पण नाही करू शकणार. नाही, पण काय होतं बऱ्यापैकी वेळा ऑब्व्हियसली सत्कार, मिरवणुका, आनंद असतो तो होतोच. पण या मिरवणुका असतील किंवा सत्कार असतील किंवा भाषणं असतील किंवा आता आपण मुलाखत घेतोय हे ऐकून ग्रामीण भागातले पालक आणि तो विद्यार्थी हे दोघेही त्या क्षेत्राच्या मागे लागतात. खरं तर ते कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुमची मिरवणूक पाहिली, तुमचा सत्कार पाहिला, तुमचं भाषण पाहिलं, त्या पालकाला वाटतं की माझा पाल्य असं झाला पाहिजे. आणि त्या पाल्याला देखील वाटतं अरे नाही, मी असाच अधिकारी होणार. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये 2-3 पिढ्या काही अधिकाऱ्यांना पाहूनच आलेले. बरोबर. हे वास्तव आहे. बरोबर. आपण वास्तव गट्ट्यावर बोलतो, आहे ते वास्तव आहे. सो काय वाटतं तुम्हाला की कशा पद्धतीने विचार करून या क्षेत्रात उतरलं पाहिजे? कारण आज वास्तव गट्ट्यावरचं आपली मुलाखत पाहिली, अरे सर आर्ट साईडने होते, म्हणजे त्यांचा पॉलिटिकल सायन्स होता, मी तर इंजिनियर आहे, सरांनी केलं मी का नाही करू शकत, अशा भावना मनामध्ये तयार होतात. काय म्हणजे आपण जज तर करू शकत नाही कोणाला, किंवा कोणाला सांगू शकत नाही की तू येऊ नकोस, आपण जज करू शकत नाही. तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांनी की कुठल्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने विचार करून या क्षेत्रात आलं पाहिजे? काही गोष्टी आहेत. पहिली म्हणजे पेरेंट्स म्हणतायत म्हणून येऊ नका. सगळ्यात मोठी गोष्ट तीच आहे की तुमच्या पेरेंट्सचं ड्रीम आहे म्हणून तुम्ही येऊ नका. तुमच्या पेरेंट्ससोबत जर तुमचं पण ड्रीम असेल आणि तुम्ही हार्डवर्क करायला तयार आहात, तुम्हाला कन्सिस्टंटली इयर्स ऑफ प्रिपरेशन करायची इच्छा आहे, तुम्ही तेवढं डिटर्मिनेशन ठेवता, तर फर्स्टली स्टेप इन टू दिस साईड. फक्त त्याचा ग्लॅमर किंवा शोबाजी जे आहे ते बघून जर तुम्हाला तयारी करायची इच्छा असेल तर तुम्ही पण बाजूला राहायला हवं. कारण तुम्हाला फक्त त्याचं इयर्स ऑफ हार्डवर्क नाही दिसत आहे, तुम्हाला एवढंच दिसते की त्यांना किती ग्लॅमर मिळत आहे, किंवा आई वडील म्हणतायत म्हणून तुम्ही येताय, तर तुम्हाला तेवढं स्वतःहून अभ्यास करायची इच्छा नाही होणार, तेवढं स्वतःहून तुम्हाला त्याच्यामध्ये इनपुट द्यायची इच्छा नाही होणार.
सो सेल्फ डिटर्मिनेशन आणि सेल्फ एक्नॉलेजमेंट की मला हे करायचं आहे, अशा जर 2 तुमच्या थॉट प्रोसेस असतील तर तुम्ही जर आलात तर तुम्हाला सक्सेस मिळण्याची पॉसिबिलिटी अजून जास्त आहे. अगदी बरोबर. सेकंडली, UPSCची तयारी किंवा MPSCची तयारी करता तर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की ह्याच्यामध्ये सक्सेस गॅरंटीड नाही आहे. ह्याच्यामध्ये सक्सेस कोणाला मिळेल जो पेशंट राहील, कन्सिस्टंट राहील, डिटरमाइंड राहील, तरच तुम्हाला भेटण्याची पॉसिबिलिटी वाढेल. पण 100% मिळेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. सो ह्याच्यामध्ये एक मनाला असं धरून चालायचं आहे की हे होईलच असं काही नाही. आणि द साईड रियालिटी इज की 1000 मुलंच सिलेक्ट होतात. येस. आपण नेहमी गुड साईड ऑफ द स्टोरी बघतो, आपण ॲस्पिरंट्सकडे बघत नाही. असे बरेचसे मुलं आहेत आणि असणार ज्यांना माझ्यापेक्षा जास्त नॉलेज असेल, बट ड्यू टू सम सर्कमस्टान्सेस किंवा कुठे त्यांचं बॅड लकमध्ये कन्वर्ट झालं आणि त्यांना मार्क नाही मिळाले आणि दे कुड नॉट गेट थ्रू. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही कितीही हार्डवर्क केला, देर इज सम पर्सेंटेज जे तुमच्या हातात नाही आहे. ही रियालिटी जर तुम्ही लक्षात ठेवली आणि तुम्ही ह्याच्यात आलात तर तुम्हाला लास्टला जेव्हा तुम्ही वॉक अवे करायची जर गरज पडली तर तुम्ही हे म्हणून चालणार नाही की आय वॉज अ फेलियर. तुम्ही इथे येताय तर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतंय. तुम्ही जसे आला होतात त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या विचाराने तुम्ही बाहेर पडणार आहात. एकतर अधिकारी म्हणून, नाहीतर एक जागरूक सिटीझन म्हणून तुम्ही कसं ना कसं शिकतच आहात. बरोबर. इट्स अ प्रोसेस. तुम्ही प्रोसेसकडे लक्ष द्या. तुम्ही एंड गोलकडे नका बघू. तुम्ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप पूर्ण करा अँड द सक्सेस विल बी इन रीच. अगदी बरोबर. तुम्ही फक्त जर गाजावाजासाठी येताय, ग्लॅमरसाठी येताय तर इट्स अ प्रॉब्लेम. बरोबर. हे फक्त ग्लॅमरस लाईफ पाहून किंवा हा जो गाजावाजा पाहून जर तुम्ही येत असाल तर हे धोकादायक आहे. तुम्ही निश्चित खरंच शेवटी जो काही उपदेश दिला हे विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः त्यांच्या पालकांनी याचा विचार केला पाहिजे. कारण या चक्रव्यूहामध्ये एवढे विद्यार्थी अडकलेले आहेत, याच्यातून बाहेर पडायला कोणीच तयार नाही. मला तुमच्याकडून हेही गोष्टी जाणून घ्यायला आवडेल की खरं तर तुम्ही 5 अटेम्प्ट दिले, किती वर्ष या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी दिले पाहिजेत? आणि जर हा आपण तयारी करतोय, तुम्ही सांगितलं की याच्यातून बाहेर पडले म्हणजे तुम्ही फेल्युअर नाही आहेत, पण योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे देखील एका वेगळ्या यशाकडे जाण्याची तुमची पायरी असू शकते किंवा मोठे यश असू शकतं. काय सांगाल तुम्ही या सगळ्या गोष्टीवर? किती अटेम्प्ट द्यायचे हा तर एक पर्सनल चॉईस झाला फर्स्टली. सेकंडली, मी असे काही मुलांना पाहिलंय ज्यांनी 2-3 अटेम्प्ट दिले, इथे नाही झालं म्हणून कुठली MBAची परीक्षा दिली. जसं टाटा इन्स्टिट्यूट आहे, तिथे HRLMचे कोर्सेस वगैरे असतात, त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन 20-22 लाखाचं पॅकेज मिळवून ते परत तयारी करायला सुरू करतात फायनान्शियल बॅकअप घेऊन. बरोबर. 2-3 अटेम्प्ट झाले, त्यानंतर ते बाहेर गेले सिस्टममधून, दुसरा कोर्स केला, जॉब मिळाली, परत साईड बाय साईड तयारी करतात. ह्याच्यामध्ये त्यांना काय झालं, जे एक दडपण होतं की मला बॅकअप काय, प्लॅन बी काय, हा पूर्णपणे नाहीसा झाला. बरोबर. आता तुम्ही अभ्यास करत करत जॉब करताय किंवा जॉबची जी सेक्युरिटीचा जो इश्यू होता मनामध्ये, बॅक ऑफ द माइंड, तो आता नाही आहे. मग तुम्ही मोर फ्लेक्झिबल माइंडनी तुम्ही तयारी करता आणि त्यामध्ये एक फरक हा पडतो की तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वाढते. तर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वाढली की तुमचा ऑटोमॅटिकली पेपरमधला जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होण्याची शक्यता अजून वाढते. सो मी असंच रेकमेंड करेल की फायनान्शियली जर तुम्ही स्टेबल आहात तर इट्स ओके टू गो अ बिट मोर. पण जर तुम्हाला असं माहिती आहे की आपल्या घरची परिस्थिती तेवढी नीट नाही किंवा आपल्याला घरी सपोर्ट द्यायचा आहे, तर जॉब घेऊन परत तयारी करत ठेवणं इज नॉट अ बॅड आयडिया. बरोबर. आणि याच्यामध्ये मी देखील एक गोष्ट ॲड करेल की स्वतःला ओळखलं पाहिजे. येस. कारण तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिला अटेम्प्ट ज्यावेळेस दिला, तुम्ही 50 मार्कनी कुठेतरी मागे राहिला, तुम्हाला एक कॉन्फिडन्स होता की अरे आपण जवळ आलोय. काही विद्यार्थी असे आहेत ते मेरिटच्या आसपासही नसतात वर्षानुवर्ष. आता तुम्ही अटेम्प्टचं सांगितलं की किती अटेम्प्ट द्यायचं हा पर्सनल आहे आणि MPSC मध्ये अटेम्प्ट नाही आहेत. MPSC मध्ये वय आहे. बरोबर. आणि 43 वयापर्यंत अभ्यास करणारे देखील विद्यार्थी, आता विद्यार्थी म्हणायचं की नाही म्हणायचं माहीत नाही, पण आहेत. तर कुठेतरी विचार केला पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. वास्तव आहे आणि ते विद्यार्थ्यांनी स्वीकारलं पाहिजे. आयुष्यातील उमेदीची जर 8-10 वर्ष 12 वर्ष जर तुम्ही याच्यात घालत असाल आणि 12 वर्षानंतर खूप बोटावर मोजण्यासारख्या कॅन्डिडेटला यश मिळतं. आज रिझल्टमध्ये जर आपण पाहत असेल तर 22, 25, 27 वर्षाचे विद्यार्थी सिलेक्ट होतात. त्याचा विचार केला पाहिजे विद्यार्थ्यांनी. UPSC मध्ये पण सेकंड आणि थर्ड अटेम्प्टचे जे मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्यांचा सक्सेस रेट जास्त हाय आहे. फर्स्टचा कमी आहे, सेकंड थर्ड मॅक्झिमम आणि परत डाऊनवर्ड साईड सुरू होतं रेशो वाईज.
सो फोर्थ फिफ्थ अजून कमी होत जातात. बरोबर. सो तुम्ही किती अटेम्प्ट देताय किंवा कितव्या अटेम्प्टला तुमचं होणार आहे हे कुठेही सेट नाही आहे. बरोबर. सो इट्स अ पर्सनल चॉईस. येस. MPSC मध्ये बरेच विद्यार्थी बरेच वर्षापासून अभ्यास करतात. काही डिप्रेशनमध्ये जातात. ज्यांना यश मिळत नाही किंवा जे पोस्ट घेत नाहीत ते कुठेतरी डिप्रेशनमध्ये असतात आणि त्याचं खापर ते त्याच्यावरती फोडत असतात की मला या अडचणी होत्या, मला हा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम होता आणि मध्यंतरी आपण काही सुसाईडचे प्रकरणं देखील पाहिली. काय सांगायला विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडलं पाहिजे किंवा तुम्हाला कधी अशा अडचणीला फेस करावं लागलं? ॲक्च्युली सुसाईड हा मला असं वाटतं की ते स्वतःला एवढं प्रेशराईज करून घेतात की UPSC किंवा MPSC मधनं पोस्ट मिळाली तरच लाईफमध्ये सक्सेस राहील, मला सोसायटीमध्ये इज्जत राहील, हे सर्वस्व आहे. हां. सो हा जो आयडिया आहे, हा जो थॉट आहे, हा तुम्ही नाही ठेवायला पाहिजे. देर इज अ वर्ल्ड बियॉन्ड UPSC आणि MPSC. मुलं असे बरेचसे आहेत जे UPSC MPSC क्लिअर नाही करू शकले, पण ते बाहेर जाऊन मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज किंवा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये दे आर ऑन अ हायर पोझिशन. सो तुम्ही हेही लक्षात ठेवू शकता की देर इज ऑलवेज अन अल्टरनेटिव्ह रोड फॉर सक्सेस. सक्सेसला तुम्ही कसं डिफाईन करता? जर तुम्ही सक्सेसला फक्त UPSC आणि MPSC धरून चालत आहात तर ह्यामध्ये फ्लॉ तुमचा पण आहे आणि तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये की ह्याच्या पलीकडे मला सोसायटी कशा नजरेने बघेल ह्या विचारात तुम्ही अडकून आहात. बरोबर. तुम्ही जेव्हा तयारी करता तुम्ही ह्या विचारात नाही राहू शकत की सोसायटी माझ्याबद्दल काय विचार करते. सोसायटी आज तुमच्याबद्दल बोलतेय, दुसऱ्या दिवशी विसरूनही जाईल, कारण दरवर्षी रिझल्ट वेगळा येणार आहे, दरवर्षी नवीन टॉपर येणार आहे आणि दर टॉपर येऊन वेगळ्या काहीतरी गोष्टी सांगणार आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या लाईफसोबत कमी जास्त करून त्याचा काही उपयोग नाही आहे इन द लॉंग रन. इनफॅक्ट एक सेल्फ अवेअरनेस तुमच्याकडे असायलाच हवा की जर माझ्याकडून नाही होत आहे तर ही जी तयारी केली आहे ही मी कुठे वापरू शकतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल MBA झालं किंवा टीचिंग, MPSC UPSC मध्येच टीचिंगमध्ये जाऊ शकता, त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. आणि हेही जर नसेल करायचं तर PhD किंवा ह्या सब्जेक्ट्समध्येच पुढे अजून शिकण्याची इच्छा ठेवून एज्युकेशनल फील्डमध्येच पुढे जायची इच्छा ठेवू शकता. बरोबर. तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि या कोचिंग फील्डमध्ये पण येऊ शकता. राईट. आज महाराष्ट्रामध्ये जेवढे कोचिंग क्लासेस आहेत हे सगळ्या कोचिंग क्लासेसचे डायरेक्टर असतील, शिक्षक असतील, हे MPSCची तयारी करणारे किंवा UPSCची तयारी करणारे स्टुडंट आहेत. आणि आज एक कलेक्टर आयुष्यभर जेवढं कमवू शकत नाही पगारातून तेवढं यांनी आता कमवून ठेवलं. बरोबर. ह्या गोष्टींचा कोणी विचार करत नाही. म्हणजे जे शिक्षक असतील, जे अकॅडमीचे किंवा संचालक असतील, हे सांगताय की नाही तुम्ही करू शकता, अजून 2 वर्ष द्या, तुम्ही करू शकता. पण त्यांनी योग्य वेळी कुठेतरी एक्झिट घेतली म्हणून आज त्या पोझिशनवरती आहे. परंतु हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. निश्चित खरं हा जो शेवटचा आपला उपदेश होता हा विद्यार्थ्यांनी नक्कीच मनावर घेतला पाहिजे. आज खरं तर तुम्ही UPSC मधून तुमचं सिलेक्शन झालंय आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण IAS IPS जर म्हटलं खूप मोठ्या लेवलला विद्यार्थी त्यांच्याकडे पाहत असतात. आज तुमच्याकडे पाहून बरेच विद्यार्थी निश्चित मोटिवेट तर झाले पाहिजेत, परंतु स्वतःला ओळखून त्यांनी मोटिवेट होणं गरजेचं आहे. आणि आज तुम्ही जे काही वास्तव गोष्टी सांगितल्या वास्तव कट्ट्यावरती ह्या निश्चित महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो फुगा तयार झालेला आहे त्या फोडण्यासाठी आणि प्रॅक्टिकल लाईफ जगण्यासाठी त्यांना फायदेशीर ठरतील. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आमच्यासोबत गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. आणि थँक्यू. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.